नमस्कार मित्रांनो आज मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. दोन पक्षी होते. ते दोन्ही एका झाडाच्या एका फांदीवर बसायचे. तर त्यांचा मालक त्यांना रोज उडायला शिकवायचा. शिटी वाजवून इशारा करायचा. त्यांना उडायला शिकवायचा. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन द्यायचा. पण काय व्हायचं, तर त्यातला एक पक्षी जो होता, तो इशारा केल्या उडायचा. स्वच्छंद आकाशात भरारी घ्यायचा. मनसोक्त कॉन्फिडेंटली भरारी घ्यायचा आणि उडायचा. पण तेच दुसरा पक्षी तिथेच फांदीवर बसून राहायचा. तो कधी उडण्याचा प्रयत्न नाही करायचा. कम्फर्ट झोनमध्ये मस्त जीवन जगत राहिला. रोज हेच व्हायचं. पहिला पक्षी उडायचा आणि दुसरा आपला तिथेच बसून राहायचा. तर हे बघून आजूबाजूची लोकं हसायला लागली. लोकांना लक्षात आलं, की हा कधीच उडणार नाही. एके दिवशी मोठी आश्चर्याची गोष्ट घडली. तो दुसरा पक्षी जो कधीच उडायचा नाही, तो आकाशात उडताना दिसला. लोकांना आश्चर्य वाटलं. अरे हे कसं झालं? हा कसा काय उडायला लागला? तेव्हा माळ्याला विचारण्यात आलं. तेव्हा त्याचं स्पष्टीकरण मिळालं. तर माळी म्हणाला, "मी काही नाही केलं. मी फक्त एक छोटीशी गोष्ट केली. ज्या फांदीवर तो बसला होता, ती फांदी मी कापून टाकली." जेव्हा ती फांदी कापण्यात आली, तेव्हा त्या पक्षाकडे 2च पर्याय उरले. म्हणजे एकतर ती फांदी कापल्यावर खाली पडणं, दुसरं म्हणजे आकाशात भरारी घेणं, उडणं. तर तेव्हा त्याने उडण्याचा ऑप्शन निवडला. म्हणजे तो उडू शकत होता. पण तो कुठेतरी स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये ती फांदी हे त्याचं कम्फर्ट झोन बनलं होतं. तर त्या फांदी तो सोडत नव्हता. मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट विचारायची आहे. तो पक्षी तुम्ही तर नाही आहेत ना? तुम्ही आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहून तुमच्या प्रगतीची दारं तुम्ही स्वतःच तर बंद करत नाही आहेत ना? आणि जेव्हा एखादा रस्ता चालताना तो सलग सुखरित्या पार पाडला तो, म्हणजे तुम्ही तो कम्फर्ट झोन झाला. जेव्हा एखादा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला आहे, जेव्हा तुम्हाला त्रास होतो एखादा रस्ता क्रॉस करताना, म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमच्या तुम्ही आव्हानांना तोंड देताय. तुम्ही कुठेतरी एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करताय. जेव्हा तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक कराल, तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. कम्फर्ट झोन हा तुम्हाला क्षणिक आनंद देईल. पण तुम्हाला यशस्वी बनायचं असेल, तर तुम्हाला कम्फर्ट झोन हा सोडावाच लागेल. त्याचा मार्ग कधीच कम्फर्टेबल नसतो. हिरा सुद्धा हिरा होण्याआधी एक दगड असतो. जेव्हा त्याला पैलू पाडण्यात येतात, तेव्हा त्याला सुद्धा असंख्य घाव सोसावे लागतात. त्यानंतरच त्या पेन नंतरच तो जाऊन हिरा बनतो. एका धातूपासून तलवार बनण्यासाठी तिला सुद्धा आगीत तळपावंच लागतं. त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्हाला कुठेतरी कम्फर्ट झोन हा सोडावाच लागेल. असं म्हटलं जातं, "तुम किसी चीज को शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है." तसंच तुम्ही प्रयत्न करा, कम्फर्ट झोन तोडून बाहेर पडा. दुखेल, लागेल, धडपडाल, पण नक्कीच तुम्ही कालच्यापेक्षा आज एक पायरी नक्कीच पुढे जाल आणि असंच एक पायरी जाता तुम्ही यशाचं शिखर गाठाल. त्यामुळे कम्फर्ट झोन सोडा आणि यशाकडे मार्गस्थ व्हा. धन्यवाद.